जेथे टॉस जिंकलाय गावदेवी नांदपने प्रथमतः स्वीकारले, क्षेत्ररक्षण आमंत्रित केले फलंदाजीसाठी. जय हनुमान आपटी या संघाला. लगेचच मॅचला सुरुवात होईल आणि इथे मात्र कॉम्बॉक्स मध्ये पुनश्च आमचे साथी समालोचक मित्र राजू जाधव जोडले जातील. थँक्यू लव्ह यू ऑल टू कॉम्बॉक्स. धन्यवाद विश्वास केणे. या दरम्यान या ठिकाणी आगमन होत आहे विकास जी जाधव मॅन फ्रॉम वासुंद्री. या आपलं हार्दिक असं स्वागत. विकास जाधव आपण या मंचावरती आपलं हार्दिक असं स्वागत आहे. 8 तारखेला देखील त्यांच्या वतीनं एकता चषक जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. स्वागत आहे मित्रांनो पुनश्च सर्वांची 4 ओव्हरची मॅच आहे आणि सर्व आपले हॉलेंटर्स जे मात्र मैदानाचा ताबा घेतील. आणि सध्या तरी आपण पाहू शकते हॉलेंटर्सनी मात्र मैदानाचा ताबा घेतलेला आहे. येस, मॅचला सुरुवात होईल तत्पूर्वी आपण एक शुभ सन्मान आमच्या मंचावरती आपण करणार आहोत. रोहनजी पाटील यांचा आपण सन्मान आपल्या मुख्य मंचावरती करणार आहोत. दिस बड्डे बॉय आणि त्यांचा आपण शुभ सन्मान आपल्या मंचावरती आपण करूयात. हा शुभ सन्मान आपण करूयात आमच्या मंचावरती. तर इथे मात्र आपण या ठिकाणी बड्डे बॉय श्री रोहनजी पाटील यांचा शुभ सन्मान करतोय. त्यांचा सन्मान करण्यासाठी आपण कृष्णाजी गायकर यांचे मामा यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हा सन्मान करतोय. आप आ गए तो खुशियां दोगुनी हो गई, लग गए 4 चांद, महफिल सवर गई. अब साथ यूं ही बना रहे आपका और हमारा, क्योंकि आपके आगमन से खूबसूरती मंच की निखर गई. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आता मॅचचा आपण विचार केला तर आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच आहे. जो जिंकेल तो मात्र सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. मॅच इम्पॉर्टंट आहे, दमदार मॅच आहे. आजच्या दिवसामध्ये जर लेखाजोखा पाहिला तर दोन्ही संघांनी जबरदस्त कामगिरी केलेली आहे. परंतु इथून मात्र आता या मॅचमध्ये जर तुम्ही हुकलात तर या स्पर्धेला मुकाल. खचला जर आज तू राख होईल स्वप्नांची, एका क्षणात संपेल सगळं आणि माती होईल अपेक्षांची. पंखांवरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू दे वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात. आज नक्कीच आपल्याला पाहायचं मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही संघाच्या माध्यमातून कशा प्रकारची बॅटिंग होईल. आणि सध्या तरी आपण पाहू शकता या संघ गावदेवी नांदप एक शिस्तबद्ध पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये एंट्री मात्र त्यांनी केलेली आहे. एक दर्जेदार एंट्री आहे. मॅच कोणी जिंको, शेक हँड मात्र करायचं आहे. कारण क्रिकेटच्या पटलावरती आपण एकमेकांचे शत्रू असतो, परंतु मैदानाच्या बाहेर आपण एकमेकांचे चांगले मित्र असतो. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं काय जबरदस्त मॅच तिथे मात्र जिंकली गावदेवी नांदप टीमनं. आणि ती टीम इथे मात्र येऊन ठेपलेली आहे जय हनुमान आपटी या संघाच्या अगेन्स्ट. जय हनुमान आपटी संघाचा आपण विचार जर केला तर या संघानं या आजच्या दिवसामध्ये 93 धावा ठोकलेल्या आहेत. आणि त्या संघाला जर तुम्ही बॅटिंग करण्यासाठी निमंत्रित करता तर नक्कीच मी तर म्हणेन की 100चा आकडा गाठेल का हे नक्कीच पाहायला भेटेल. कारण की शेवटची मॅच आहे, दमदार मॅच आहे. आलेल्या सर्व तर इथे मात्र आपण ऋतिकजी पाटील यांचा शुभ सन्मान करतोय. त्यांचा सन्मान करण्यासाठी जनांदरजी गायकर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. आज वेळात वेळ काढून शेवटच्या मोमेंटला जे पाहुणे उपस्थित झालेले आहेत त्या सर्व तमाम पाहुण्यांचं आपण मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करूया. ऋतिकजी पाटील यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. अतिथि देव भव कहती है भारत की धरा, स्वागत आपका करके निभा रहे हैं परंपरा. स्वागतम स्वागतम सुस्वागतम.
ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. व्यासपीठावरती या मान्यवरांचा सन्मान देखील आपण आपल्या ऑन स्क्रीनवरती पाहू शकताय. आता नक्कीच रोहनजी पाटील यांच्या वतीने आयोजन कमिटीसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे. आपलं विशेष धन्यवाद आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देता देता देणाऱ्याचे हात घ्यावेत. त्या सर्व देणेकरूंच्या या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी देणे दिलेले आहेत त्या सर्वांचा आपण मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करूया आणि खूप खूप धन्यवाद देखील व्यक्त करूया श्रीराम स्पोर्ट कोंढिरे संघाचे सर्व आयोजन कमिटी की ज्यांनी विश्वास केनेच्या शब्दाला मान देऊन मला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. पहिलाच बॉल आपण इकडे पाहिला तर वळण घेऊन खेळण्याचा प्रयत्न फाईन च्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एकच धाव मिळेल. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. पहिलं पॉवर प्ले जर आपण पाहिलं क्षेत्ररक्षण व्यूह रचना सजलेली आपल्याला पाहायला भेटते. फाईन ठेवलेले ऑन साईडला आणि इकडे जर आपण पाहिलं तर 30 सर्कलच्या बाहेर मिड विकेट आणि ऑन साईड लॉंगला वाईडिश लॉंग ऑन डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. ऑफ साईडला इकडे जर आपण पाहिलं तर कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे आणि मिड ऑफ इथे मात्र सज्ज आहे. थर्ड मॅन देखील आहे. ऑन साईडला फटका चांगला आहे परंतु चेंडू वेग घेईल का पाहावं लागेल तिथे. अंतिम मोमेंटला चेंडूनं अगदी सीमालगत वेग कमी झाला. आउटफील्ड स्लो झाली त्या दरम्यान इथे मात्र धावा 2 आपल्याला पाहायला भेटल्या. आजच्या दिवसातील ही अंतिम मॅच आपल्याला पाहायला भेटते आणि आजच्या दिवसात जर आपण पाहिलं तर नीरज लवकर सामने देखील संपत आहेत कारण की वेळेचं नियोजन हे फार गरजेचं असतं. तुम्ही वेळेच्या वेळेला नक्कीच सामने सुरुवात झाले तर नक्कीच आयोजन कमिटी देखील लवकरात लवकर सामने देखील उरकू शकतील. इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा प्रॉपर कनेक्शन झाल्या नाही. तिकडे चेंडू अलाउन द कार्पेट चाललेला 30 सर्कलच्या बाहेर चेंडू आहे. एकच धाव मिळेल. एक धावांनी धावफलक 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. 3 चेंडू आणि 4 धावा आपण पाहू शकताय. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. उद्या येणाऱ्या टीमनं देखील लवकरात लवकर यायचं आहे. पहिली मॅच असेल SKDCC सांगोडे त्यांच्या अगेन्स्ट चेरोबा मोहिली अशी मॅच. इथे खराब बॉल, फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय का पाहावं लागेल. तिकडे पंचांचा इशारा जो मात्र येईल त्या सिग्नलची आम्ही नक्कीच वाट पाहतोय. 4 धावांसाठी चौकार आपल्याला पाहायला भेटतोय आणि उद्याच्या दिवसामध्ये दुसरी मॅच असेल ती कुमार 11 अंबिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान ओझरली अशी ही लढत. आज आपण पाहिले गावदेवी ओझरली टीम या स्पर्धेतून बाहेर गेली तर नक्कीच आपण पाहू शकता व्हॉलेंटियर जीत केने ते मात्र त्या ठिकाणी उपस्थित आहेत. संपूर्ण दिवसभर त्यांनी त्यांची मेहनत आपल्याला पाहायला भेटली. थँक्यू सो मच. नक्की सर्व व्हॉलेंटियरचा देखील आजच्या दिवसामध्ये सत्कार केला जाईल. इथे मात्र आपण पाहू शकता हा बॉल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतो. नक्कीच व्हॉलेंटियर्सला देखील स्पेशल मेजवानी देखील दिली जाईल. आयोजकांच्या वतीनं तुम्हाला मात्र चांगली मेजवानी मिळेल. व्हॉलेंटियरची भूमिका देखील खूप चांगली असते कारण की चेंडू जर अगदी दूरवर गेला तर मॅच बॉल असतो तो आणून देण्याचं कार्य नीरज त्यांच्या वतीनं होत असतं. म्हणजे एक चांगलं कार्य त्यांच्या वतीनं होत असतं. इथे मात्र आपण पाहू शकता फटका फसलाय. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू सरकलेला आहे 30 सर्कलच्या आतमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकताय. उद्याच्या दिवसातील तिसरी मॅच जी मात्र असेल ती साई एकविरा मोहिली आणि त्यांच्या अगेन्स्ट न्यू जरीमरी निंबवली अशी लढाई. चौथी मॅच असेल आई गावदेवी वावेघर आणि त्यांच्या अगेन्स्ट कोंडेरी स्पोर्ट खोंडेरी आणि त्या मॅचमध्ये मला वाटतं विश्वास केने खेळेल. इथे चांगला फटका सरळ बॅटनं मिडॉफ आणि मिडॉनच्या मधून क्षेत्ररक्षक येतील परंतु आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमारेषा पार. दर्जेदार चौकार. थँक्यू सो मच. इथे मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. रुपेश तुलसीराम शिसवे यांच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत संघ जय हनुमान आपटी संघाला. शुभेच्छांचा वर्षा होईलच कारण की हे क्वार्टर फायनल आहे. इथून जिंकलो तर एका ट्रॉफीचा नक्कीच संघ हकदार होऊ शकतो. सो प्रेक्षक आणि चाहते देखील मॅच पाहतायत. मॅचमध्ये नक्कीच मजा येईल. एक रंगतदार मॅच नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. आपण पाहताय या
स्वर्गीय निर्मलाताई क्रीडांगण, विजयदादा पाटील यांची ही जबरदस्त संकल्पना. अगदी भव्य दिव्य असं हे मैदान, मैदानाच्या बाजूला असणार पीसे डॅम आणि या समृद्धी महामार्ग आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये सजलेलं नटलेलं बहरलेलं हे मैदान. नीम का पेड़ किसी चंदन के पेड़ से कम नहीं है और स्वर्गीय निर्मलाताई क्रीडांगण ईडन गार्डन से भी कम नहीं है. जबरदस्त हे मैदान. येणाऱ्या काही दिवसामध्ये संकल्पना आपल्याला चांगली पाहायला भेटेल. राकेश सर त्या ठिकाणी चेंडू मागतायत. चेंडू मात्र नवीनच द्यायचा आहे, कारण की संकल्पना सकाळपासून आपण नक्कीच या ठिकाणी आम्ही अनाऊन्समेंट करत होतो. ॲज अ विश्वास केने आम्ही दोघे समालोचक देखील अनाऊन्समेंट करत होतो की चेंडू हरवला, भिजला, फुटला, फाटला तर मात्र चेंडू तुम्हाला नवीनच दिला जाईल या स्पर्धेच्या वतीनं. पहिले षटक समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर इकडे गणेशनं 13 धावा खर्च केल्या. डॅनी आता गोलंदाजी मार्कवरती आहे. पाहूया या षटकामध्ये किती धावा येतील. संकेत सध्या तरी चांगल्या टचमध्ये आहे. 10 धावांवरती बॅटिंग करतोय, 9 धावांवरती बॅटिंग करतोय. त्याच्या सोबतीला कुणाल हा देखील चांगल्या टचमध्ये आहे, 3 धावांवरती खेळतोय. या मोमेंटला मी तर म्हणेन की 40-45 धावा येणं तरी फार गरजेचं आहे. एक चांगलं बॅटल होऊ शकतं, कारण दोन्ही संघाकडे गोलंदाजी आहे, म्हणजे मॅचमध्ये मजा येईल. एक रंगतदार मॅच आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. जीतना है तो हालात से क्या घबराना, क्योंकि जीत के मैदान के अंदर कभी लश्कर नहीं देखा जाता. इथे तुम्हाला पाहायचं नाही, आता तुमच्यासमोर कोण आहे ते नाही पाहायचं, तुमची गुणवत्ता इथे मात्र नक्की तुम्हाला सिद्ध करावे लागेल. डॅनी गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकला बॅट्समन आहेत कुणाल. हा बॉल चांगला आहे. बैठक मारून तिथे शॉर्ट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न होता कुणालचा. चांगला बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. डॅनी अप्रतिम बॉल या ठिकाणी हाताळत असताना आपल्या संघासाठी. काय तिथं घडलंय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर कदाचित चेंडू यष्ट्याच्या मधून निघून गेलेला असावा. यष्ट्या मात्र पडल्या नाही, हे समीकरण होत असं. क्रिकेटचा नियम आहे, बेल्स खाली पडत नाहीये तोपर्यंत कोणताही फलंदाज मात्र बाद होऊ शकणार नाहीये. क्रिकेटमध्ये अनेक नियम झाले. आपण जर पाहिलं तर 17व्या शतकामध्ये क्रिकेटला सुरुवात झाली. इंग्लंडमध्ये अनेक नियम होते. नो बॉलचे नियम, चेंडूचे नियम, व्हाईट बॉलचे नियम, बॅटचे देखील नियम होते. सर्व नियम जे मात्र बदली करण्यात आले. सध्याच्या काळामध्ये लो फुल टॉस बॉल फुल टोल वसूल केलाय, फेकून दिलाय चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्राइंडेड षटकार. जबरदस्त फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटला. जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया. स्कोअर कार्डवरती 19 धावा लागलेल्या आहेत. धावा होतील. दुसऱ्या बाजूला धावा चेस खेळण्याचा देखील प्रयत्न होईल, कारण की दोन्ही संघामध्ये क्षमता आहे. आणि आपण जर पाहिलं तर जय हनुमान आपटी संघ मागील मॅचमध्ये 93 धावा ठोकणारा संघ. 11 बॉल आहे. इथे पण नो बॉल घोषित करतील आणि इथे मात्र आपण पाहिलं तर No+1 म्हणजे 2 धावा स्कोअर कार्डवरती नक्कीच जोडल्या जातील. उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. ही बिमारी खूप वाईट आहे. एखाद्या गोलंदाजाला ही बिमारी जर लागली तर मात्र त्या गोलंदाजाची खेळ नाहीये. दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी समजवण्यासाठी आलेले डॅनीला काहीसा कान मंत्र या ठिकाणी दिलेला आहे, परंतु या कान मंत्राचा आता कितपत डॅनी फायदा घेईल हे नक्कीच पाहायला भेटेल. ऐकावं जनाचं करावं मनाचं हे समीकरण असतं मित्रांनो, परंतु डॅनी मात्र पाहूया काय घडेल, काय करेल. आता या बॉलवरती बघा इथे मात्र काय होतं, जल्ले पण नमक छिडकता वा. डॅनी थोडासा मागे देखील समीकरण दाखवते, डोकं थोडंसं खाजवते, कारण की आता थोडंसं काहीतरी कमिटमेंट करणं फार गरजेचं आहे. कमबॅक जबरदस्त केला, जबरदस्त कमबॅक झाला डॅनीचा, परंतु त्यानंतर इथून मात्र आता चांगली गुणवत्ता दाखवणं गरजेचं आहे. पुढचा बॉल. ओ हा बॉल खूपच अँगल बनवताना आपल्याला पाहायला भेटला. वाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्येत भर, धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. आता जर आपण पाहिलं तर 11.0ची सरासरी आहे. आणि या षटकामध्ये आपण विचार केला तर चेंडू इकडे शिल्लक आहेत, अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत.
संकेत, इथे फटका फसलाय संकेतचा. फाईनचा क्षेत्ररक्षक विकेट खेपर, चेंडू खाली आले होते परंतु चेंडू काही मात्र पकडू शकले नाहीये. शेवटच्या मोमेंटला ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया आपण या ठिकाणी नीरज आपण किती प्रयत्न झाला होता. महेंद्रसिंग धोनी ज्या पद्धतीने विकेट जागा सोडतात त्या पद्धतीने या ठिकाणी विकेट किपर ॲज अ मास्टर माइंड विकेट किपर गणेश त्या ठिकाणी होते आणि त्यांचा हा आपल्या संघासाठी प्रयत्न पाहायला भेटला. शेवटच्या मोमेंटला मात्र काही चेंडूला पकडू शकले नाहीत आणि अंतिम क्षणापर्यंत चेंडूवरती नजर होती. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हे सर्व काही आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. आडव्या बॅटनं फटका एक्झिक्यूट केलेला आहे. ओरिजिनल बॅट शॉट सिलेक्शन आपण पाहू शकताय. डीपमध्ये चेंडू सरकलाय परंतु तिथे देखील पाहू शकता एकच धाव. इतर म्हणे आजच्या दिवसामध्ये हे इतिहासामध्ये नोंद झाली कारण की डीपमध्ये चेंडू सरकलाय, एवढ्या लांबून तुम्ही एक धाव घेताय. एक धावच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 24 लागलेले आहेत. शेवटचा चेंडू इथे मात्र शिल्लक आहे. कमबॅक केला या ठिकाणी डॅनीनं. पुढचा बॉल डॅनी, संख्येसाठी खराब बॉल या ठिकाणी. चेंडू मात्र कुठे जाईल, पाव लागेल 4 धावांसाठी आणि पंजा धावफलकावरती. डॅनी सारखा गोलंदाज अशा प्रकारच्या चुका करिल्यात मात्र कदाचित डोळ्यावरती विश्वास होत नाहीये. चला गोलंदाज इथे मात्र चेंज झालाय. एक चेंडूसाठी गोलंदाज आलेला आहे. भरत गोलंदाजी मार्कवरती आणि हा फ्री हिट कंटिन्यू आहे. राऊंड विकेटने जातील भरत संकेतसाठी. संकेत जो मात्र या ठिकाणी फायदा घेईल का, फ्री हिटचा फायदा घेणं फार गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा आहेत. आपटलेला बॉल भिडकावून दिलाय चेंडूला. भीमटोला वज्रटोला, दर्जेदार षटकार. समाप्ती इथे मात्र झालेली आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 35 धावा. बिनबाद 35 अशी धावसंख्या आपण पाहू शकताय. काय जबरदस्त. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 13 धावा जिथे मात्र खर्च केल्या परंतु डॅनीच्या षटकामध्ये जिथे मात्र खराब समीकरण पाहायला भेटलं. तब्बल 22 धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटल्या. तिसरं षटक आपण पाहूया. विकास आता गोलंदाजी मार्गवरती आहे. मागील मॅचमध्ये देखील विकासने चांगली गोलंदाजी केली होती. सो या मॅचमध्ये देखील झकास कामगिरी त्याच्या वतीनं पाहायला भेटेल का, परंतु आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये मिस्टर संकेत, मिस्टर कुणाल जे मात्र त्यापर्यंत खेळत आहेत. त्यांच्या बॅटवरती चेंडू जणू काही त्यांना असं वाटतं की फुटबॉल आलाय की काय. हे ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकर सरांना ज्यावेळेला ते सेट होत असतात खेळपट्टीवरती त्यांना चेंडू फुटबॉल सारखा दिसत असतो तसं आता या दोघांना दिसतोय की काय हे मात्र नक्कीच पाहायला भेटेल. निमंत्रण दिलं होतं बॅटिंग करण्याचं आणि बॅटिंग करण्याचं निमंत्रण स्वीकारलेलं आहे आणि हे पाहुणे मात्र तुटून पडलेले आहेत. ओ जबरदस्त शॉट आहे आडव्या बॅटनं. चेंडू मात्र सीमा रेषे पार जाईल का, पाहावं लागेल तिकडे. पंच नक्की सांगतायत यस षटकार. सहा धावाच्या मदतीनं धावसंख्या हपापली. धावसंख्येनं वेग घेतला. धावसंख्येनं भरारी मारलेली आहे. धावसंख्या पोचली आहे 41 या आकड्यावरती.
अशी आपण आशाच केली नव्हती मित्रांनो की ह्या मोमेंटला अशा प्रकारच्या धावा येतील. क्वार्टर फायनलची मॅच आहे. इथून आपण अनुमान लावला होता की 45 धावा तरी येऊ शकतील. परंतु आपण जर पाहिलं तर सध्याच्या घडीला जर पाहिलं तर तिसरं षटक प्रगतीपथावरती पहिल्याच बॉलवरती विखाचे आक्रमण चढवलेलं आहे 6 धावांसाठी आणि दरम्यान 41 धावा धावफलकावरती आहेत. 4 ओव्हरचा जर आपण विचार केला तर इकडे 10.50 ची सरासरी सध्या तरी लागलेली आहे. परंतु अजूनही एक षटक आणि 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे भरपूर धावा येऊ शकतील. मैदानाच्या आतमध्ये कुणाल आणि त्याच्या सोबतीला संकेत या दोघांना थांबावं लागेल. या दोघांपैकी एकाला तरी तंबूच्या आसऱ्याला पाठवलं तर कदाचित सुटकेचा निश्वास जो मात्र सुटू शकेल. इथे मात्र ते चिन्ह दिसणार नाहीये. बॅक टू बॅक दुसरा घणाघाती प्रहार. AK-47 ठोकलाय षटकार. बॅटर कुन्हालच्या बॅटमधून हॅट्रिकच्या उमट्यावरती आहे. 2 षटकार ठोकलेले आहेत. षटकारांच्या हॅट्रिकच्या उमट्यावरती कुणाल आहे. पुन्हा एकदा मात्र आडव्या बॅटने खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक ओहो एका टप्प्यानं ट्रॅव्हल झालाय चेंडू 4 धावांसाठी. दर्जेदार चौकार. नक्कीच ज्या पद्धतीने सांगलं होतं मी बॅटिंग करणं 60-65 प्लस जाण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू आणि तो प्रयत्न या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आता लॉंग ऑनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. फक्त एकच धाव इथे कुणालला मिळेल आणि स्ट्राईक जी मात्र मिळेल संकेतला. धावसंख्या पोहोचली 52. नो लॉस ऑफ द विकेट. आजच्या दिवसामध्ये या जोडीने जर इथे मात्र विकेट न गमावता धावा जमवलं तर हाही विक्रम आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. आजच्या दिवसानं अर्धशतक पाहायला भेटलं. विकेट हॅट्रिक पाहायला भेटल्या. इथे मात्र आपण पाहू शकताय शॉट ऑफ लेंथ पुल पॉवरफुल आणि चेंडू गोल सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 58 धावा. 58 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील एक चेंडू मात्र शिल्लक आहे. या षटकाचं समीकरण जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये धावा खर्च केलेल्या आहेत. तब्बल 23 धावा खर्च केलेल्या आहेत. महागडं षटक आहे. हा देखील खराब बॉल आहे. पाहू शकता आपण क्षेत्ररक्षक चेंडू खाली सोडलाय. झेल तिकडे झेल पकडणं फार गरजेचं आहे. हे वादळ थांबवणं फार गरजेचं होतं. मैदानाच्या चोफेर बाजूला हे इथे मात्र पंच चेक करतील. पंचाने रिव्ह्यू घेतलाय. नो बॉल चेक करण्यासाठी पंचाने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. तर नक्कीच पाहिलं जाईल आपल्या तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. यस नक्कीच टीव्ही अंपायरच्या माध्यमातून चेक गेलेले की नो बॉल नाहीये. नक्कीच चेंडू हा खाली लँड होत होता. धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे धावफलकावरती 59 धावा. 59 धावा धावफलकावरती आहेत. ड्राईव्ह पाहायला भेटतो आपल्याला.
उद्या जर आपण पाहिलं तर नक्कीच इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला भेटेल कोंडेरी आणि विश्वास केने जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले तर राम केने यांच्या वतीनं त्यांना देखील उद्या 1,000 रुपयाचं कॅश प्राईज मिळेल. कारण की राम केने यांनी सांगितले की मी जर उपस्थित नसलो तर ते प्राईज मात्र या ठिकाणी आपण अनाउन्समेंट करूया. दरम्यान धावसंख्या धावपलकावरती आपण पाहू 61 धावा आहेत आणि हा फटका आपण पाहू शकता वाटिश लोंगॉनच्या दिशेने 1 धाव मिळेल. आतापर्यंत 4 षटकं या ठिकाणी झालेली आहेत परंतु कोणताही गोलंदाज असा नाहीये तो मात्र संकेत आणि कुणालला मात्र बाद करू शकेल. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. इथून आत्मविश्वास नक्कीच वाढू शकेल गावदेवी नांदप टीमचा कारण की जोडी फोडावी लागेल परंतु तसं चित्र दिसेल का? होय नक्कीच त्या ठिकाणी हा आत्मविश्वास नक्कीच वाढेल मैदानाच्या आतमध्ये गावदेवी नांदप टीमचा कारण की ज्या जोडीनं मात्र आजच्या दिवसामध्ये विक्रम रचण्यास सुरुवात केली होती ती जोडी या ठिकाणी मात्र फोडण्यामध्ये यश आलेले आहे गोलंदाज कल्पेशला. जबरदस्त बॅटिंग केली कुणालनं 3 षटकार 1 चौकार ठोकला आणि त्या अशा अनुषंगाने आपण जर पाहिलं तर तब्बल 28 धावांची खेळी आपल्या संघासाठी आणि टाळ्यांनी स्वागत देखील केलं गेलं त्या खेळाडूचं कारण की तुम्ही क्वार्टर फायनलचा सामना केला आणि क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये नक्कीच धावसंख्या पोचली आहे 62 धावा धावपलकावरती आहेत. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. इथे फलंदाज बाद. हे क्रिकेटमध्ये पहा अगदी स्लॉगवरचं षटक हाणामारीचं षटक आहे आणि इथे मात्र विकेट बाद होत आहेत. परंतु मी तर मैदानाच्या आतमध्ये जर पण पाहिलं तर अजूनही आपल्याला जर इथे मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं ज्या अनुमान आपटी टीम जर विजय झाली तर मात्र त्यांना देखील सांभाळून खेळणं फार गरजेचं आहे कारण की 4 दिवस ही स्पर्धा चालणारे अजूनही विपक्षी संघ तुम्हाला नक्कीच पाहतील. मोठ्या फॉर्मॅटवरती जर पाहिलं तर शेवटच्या मोमेंटला 2 गडी बाद झालेले आहेत या षटकामध्ये कल्पेशनं मात्र 2 विकेट मिळवलेले आहेत. इथून मात्र आपण पाहिलं तर गावदेवी नांदप संघाचा आत्मविश्वास वाढू शकतो. त्यांच्याकडे देखील क्षमता आहे कारण क्रिकेटमध्ये जर तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवाल ना तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. सध्या तरी कल्पेश चांगली गोलंदाजी करतोय फक्त 3च धावा खर्च केल्या 2 गडी बाद केलेले आहेत बॅक टू बॅक 2 गडी बाद आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. इथून कल्पेशने जर विकेटची हॅट्रिक घेतली तर कदाचित आत्मविश्वास 100% वाढू शकतोय आणि आत्मविश्वास वाढला तर कदाचित नांदप टीम देखील हवी होऊ शकेल. इथे मात्र शपल होऊन खेळलेत फाईनचा क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल परंतु चेंडू मात्र धन 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 करत 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटेल. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 66 या आकड्यावरती. तर नक्कीच आपण पाहू शकता AR क्रिएशन अनमोल टेकडीकर चांगली व्हिडिओग्राफी त्यांची देखील आहे आणि ते मात्र आपण पाहू शकता या फलंदाज बाद. शेवटच्या षटकामध्ये 3 गडी बाद झालेले आहेत. याचबरोबर पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिली तर 66 आणि 67 धावांचं भलं मोठं लक्ष आहे. त्या धावा चेस केल्या जातील की डिफेन्स केल्या जातील हे मात्र आपल्याला ऐकवतील. खोंडेरी गावचे सुपुत्र व्हाईस ऑफ टेटवाला, व्हाईस ऑफ ठाणे, व्हाईस ऑफ महाराष्ट्र म्हणून चर्चित सहा समालोचक आपल्या या कल्याण परिसराला लाभलेला आहे. विश्वास केने यांच्या आवाजात आपण ऐकूया पुढील समालोचन.
येस धन्यवाद पुण्याच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं श्रीराम स्पोर्ट्स कुंढेरी आयोजित श्रीराम स्पोर्ट्स चषक 20-25 मध्ये आणि 20-26 मध्ये मनपूर्वक सरशार्दिक स्वागत असेल. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील ही अंतिम लढत आपण पाहतोय. एका बाजूला संघ आहे गावदेवी स्पोर्ट्स नांदप आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या अगेन्स्ट संघ आपण पाहतोय जय हनुमान आपटी संघ. आणि पहिल्या डावामध्ये आपटी संघाने धाबा बनवल्या 66 धाबा आणि आता 67 धाव्यांचं हे भलं मोठं लक्ष आता मात्र इथे ठेवलं जात आहे ते म्हणजे टीम गावदेवी नांदप या संघाच्या अगेन्स्ट. यस या स्पर्धेनंतर नक्कीच या क्रीडांगणावरती आपण 16 जानेवारी पासून देखील एक स्पर्धा पाहणार आहोत आणि त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्यामध्ये देखील 5 स्टार ग्रुप यांच्याकडून देखील एक महत्त्वाची मोठी स्पर्धा येथे मात्र आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येणार आहे. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव आणि त्या दिवशी देखील येथे मात्र आपण स्पर्धा पाहणार आहोत. पहिला दिवस स्पर्धेचा 19 फेब्रुवारी असेल शिवजयंती आणि तिथून स्पर्धेला सुरुवात होईल. 19, 20, 21 आणि 22 फेब्रुवारी या कालावधीमध्ये देखील या क्रीडांगणावरती आपल्याला स्पर्धा 5 स्टार ग्रुप या संघाच्या वतीनं नक्की ज्या मान्यवरांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळेल. ज्यांना कोणाला प्रवेश निश्चित करायचा असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत लॉट्स पुरवला जाईल. गेम ऑन लेट्स प्ले. दोन्ही संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. सलामीची जोडी गणेश आणि मनोज. पहिला चेंडू इथे मात्र पुल केलाय आणि डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक आलाय आणि या सामन्याची गोल्डन विकेट. मोठा मासा गळाला लागलाय. रन मशीन ऑफ नांदप गणेश शेलार शून्यावरती बाद. फलंदाज या ठिकाणी मात्र नक्कीच आपण पाहिलं तर गणेश शेलार बाद झाले. नक्कीच या ठिकाणी मात्र प्रेक्षक देखील आनंद घेत आहेत. निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे क्रीडांगण आहे आणि नक्कीच पीसी डॅमच्या बाजूलाच सुंदर असे क्रीडांगण. कुंढेरी वासुंद्री आणि पिसे या तिन्ही गावांसाठी एकत्रित असणारं हे क्रीडांगण आपण पाहतोय. स्वर्गीय निर्मलाताई पाटील क्रीडांगण आमच्या विजयदादांच्या प्रयत्नातून साकारलेलं. बाजूला पिसे डॅम आणि हा प्रेक्षक आपण पाहू शकता स्क्रीनवरती अगदी झोपून मॅचचा आनंद घेतोय. त्याचं देखील कौतुक. यास हात देखील करतायत. आनंद घेतला जातोय कारण की चांगला खेळ देखील पाहायला मिळतोय. ओ पुन्हा इथे मात्र पायांवरती चेंडू अडलला. पिचिंग आउटसाइड सांगत असताना पंच आणि इथे मात्र हा चेंडू आलाय डॉट. अगदी आपण पाहिलं तर नक्कीच पिसे डॅमचं नक्कीच आपण पाहिलं तर डॅम बाजूलाच या क्रीडांगणाच्या. मुख्य शहरांना ठाणे आणि मुंबई या शहरांना इथूनच पाण्याची व्यवस्था होते परंतु या बाजूच्या गावांना पाण्याची नक्कीच सुविधा प्रॉपर मिळत नाहीये आणि याचं आंदोलन नक्कीच येणाऱ्या काळामध्ये होईल यात मात्र शंका नाहीये. कारण की वासुंद्री असेल कुंढेरी असेल आणि सांगोडे असेल या गावांना देखील पाण्याचा पुरवठा होणं गरजेचं आहे. कारण की जर आमच्याच नदीतून तुम्ही जर पाणी उपशहरांना मुख्य शहरांना नेत असाल तर बाजूच्या गावांना देखील पाणी देणं गरजेचं आहे. ज्यांच्या जागेतून लाईन्स गेलेत पाईपलाईन गेलेत बीएमसीच्या त्यांच्यासाठी 24 तास पाण्याची सुविधा आहे परंतु या नदीच्या खाली असणाऱ्या गावांना पाण्याचा एक थेंबही तुम्ही देत नाहीये. ही कुठेतरी चुकीची भूमिका आहे. आणि ज्या वेळेस आता मात्र नक्कीच पुढचं वर्ष चालू होईल त्या पुढच्या वर्षामध्ये नक्कीच या तिन्ही गावातील माता भगिनी डोक्यावर पहिल्या षटकामध्ये एकही धाव आली नाहीये. 67 बनवायच्यात आणि सध्याच्या घडीला इथे एकही धाव मिळाली नाहीये. आता गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज कुणालला आपण पाहतोय. संदेशची चांगली गोलंदाजी राहिल्या. कमालीचा खेळ संदेशचा देखील राहिलाय. पहिल्या इनिंग मध्ये देखील आपण पाहिलं तर धावा बनवल्या त्या सलामीची जोडी कुणाल आणि संकेतनं आणि आता संदेश देखील चांगली गोलंदाजी करतोय. ओ बॅक टू द बॉलर. चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक एकतो अगदी लॉंग मधून एक धाव कंप्लीट आणि इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार देखील नाहीये.
शांत आणि सावध सुरुवात टीम गावदेवी नांदप या संघाशी आता पाहायला मिळते. कारण की पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाले ते म्हणजेच गणेश शेलार आणि त्याच्यानंतर इथे मात्र पुणेशा कमबॅक झाला नाहीये टीम नांदप संघाचा. ओलेन खेचले बॅक ऑफ द हँड चेंडू पिच केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करत होते परंतु तिथे बॅकअप लगेचच आला आणि तत्पूर्वी इथे मात्र एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये कुणालच्या वतीनं. 3 चेंडू फेकलेत आणि 2 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात म्हणू शकता. एकंदरीत आता मात्र नक्कीच आपली संघाने प्रभावित करून सोडल्या. ओ दांडी गोल. यू मिस आय डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. विकेट क्रमांक 4 मधाच्या आतमध्ये फलंदाज मनोज शेलार बाद. कमालीची गोलंदाजी सुरू आहे. कुणालच्या वतीनं आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये एकही धाव खर्च केले नाही. संदेशनं 3 विकेट्स घेतले. या षटकामध्ये कुणालला आपण पाहिलं, कुणालने देखील 2 धावा खर्च करत एक महत्वाची विकेट्स घेतली आणि आता मात्र पूर्णपणे बॅकफुटला जात असताना टीम गावदेवी नांदप या संघाला आपण पाहतोय. कारण की धावांचा आलेख उंचावणं गरजेचं होतं. 16ची सरासरी गाठणं गरजेचं होतं परंतु इथे मात्र फक्त 2 धावा दुसरे षटक प्रगती पथावर असताना मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओ रायझिंग अँड सरप्रायझिंग. लाऊड अपील आणि यस फिंगर अप. आणखी एक फलंदाज बाद. तू चल मे आया अशी परिस्थिती मधाच्या आतमध्ये फलंदाज भरत आले आणि भरत परत गेले देखील. बॅक टू बॅक 2 विकेट्स घेतलेत आणि सध्याच्या घडीला आता मात्र विकेट्स अटॅकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज कुणालला देखील आपण पाहतोय. जतीन नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आलाय. जतीन आणि त्याच्या सोबतीनं आपण पाहिलं तर विकास आहेत. इथे मात्र संधी होती गावदेवी नांदप संघाला एका ट्रॉफीवरती नाव कोरण्याची. ओ मिस्टामिंग. धाबा अजूनही भरपूर बनवायचे त्या अनुषंगाने इथे मात्र या 9 चेंडूचं फारसं महत्व राहणार नाहीये. जर कदाचित इथे 15 ते 20 धाबा बनवायचे असते तर कदाचित इथे खराब गोलंदाजी राहिली असती. पुणेच्या पंचांनी लगेच इथे मात्र आमच्यापर्यंत निर्णय काही पोचवला नाहीये. असं वाटलं होतं की पुणेच्या बीमर येईल परंतु पंचांनी इथे मात्र डॉट चेंडू घोषित केला. आता मिस्टामिंग बॅटची लिडिंग एज होती. चेंडू बराच वेळ हवेत होता परंतु शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आलेत आणि एकच धाव मिळेल. समीकरण आता मात्र आपण पाहिलं तर जाऊन पोहोचेल तब्बल 14 या धावसंख्येवरती. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या आणि आता उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आज सामने लवकर सुरू झाले, लवकर समाप्त होत आहेत कारण की हो आता बीमर चेंडू खराब गोलंदाजी आणि आता मात्र इथून अजून एक गोलंदाजी ट्रॅकवरती येईल. उद्या सेमीफायनल क्रमांक 1 असेल त्या अनुषंगाने जिंकणारा संघ अर्थातच जय हनुमान आपटी संघ. आपण उद्या ठीक 3 वाजता इथं आपण रिपोर्टिंग करायची आहे. 3 वाजता आपण रिपोर्टिंग करा. या गोष्टीची नोंद घ्या कारण की उद्या देखील हाच शेड्यूल असेल. यावेळेस अंतिम मॅच संपेल आणि तदनंतर तुमची मॅच लगेचच लागेल. ओ आता मात्र फ्री हिटचा चेंडू त्याच्यावरती चांगला प्रॉपर स्ट्रोक पाहायला मिळाला आणि इथे मात्र या चौकारानं धावांचं आणि पराजयाचं जे अंतर आहे ते कमी करण्याचा कार्यभार आता मात्र फलंदाज डॅनी करतोय. हा दमदार स्ट्रोक चौकार.
उर्वरित आता 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयाच्या फक्त 2 पावले आता जय हनुमान क्रिकेट संघ आपटी दूर आहे. चांगला खेळ त्यांचा आजच्या दिवसामध्ये राहिलाय. सर्वांचं पुनश्च हार्दिक आभार व्यक्त करू. सर्व खेळाडूंचं देखील कौतुक, सर्व संघांचा आभार ज्यांनी वेळेवर ते आज उपस्थित राहिले. फैयाज शेख यांचं देखील आगमन झाले. आमचे राजेंद्रदा टेकडीकर यांचं देखील आगमन झालं. या आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. मंचावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय. अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक. ओ फटका दमदार आहे आणि त्याच्यावरती हा दमदार षटकार. षटकारानं सामना संपलाय जरूर, परंतु हा सामना होतोय फिनिश. सामना जिंकलाय टीम जय हनुमान क्रिकेट संघ आपटीनं. आपटी संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ